20 मेला मंगळवारच्या दिवशी पिंपळगावमध्ये वादळाचा कहर, शेड उडाले आणि झाडं कोसळल्याच्या घटना घडल्यात. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून निफाड आणि दिंडोरी तालुक्यात सलग 10 ते 11 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र मंगळवारी पिंपळगाव बसवंत परिसरात हवामानानं थैमान घातलं. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पिंपळगाव बाजार समिती परिसरात अचानक वादळी वारा आणि जोरदार पावसानं हजेरी लावली. या वादळामध्ये बाजार समितीच्या परिसरातील शेडवरील पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडून गेले, तर अनेक झाडं उन्मळून पडली. याशिवाय काही ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटल्यात. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वादळानं इतकं रौद्र रूप धारण केलं की संपूर्ण परिसरात चक्रीवादळ असल्याचा भास झाला. या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून बाजार समिती प्रशासनानं तातडीनं मदतकार्य सुरू केलंय. या पावसामुळे परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, पिंपळगाव बसवंत.